कोणीतरी ताई आहेत का ज्या मला ते कॅल्क्युलेशन सांगतील? आपण काय लिहिलं? सोनाली, कोण कोण आलं आता जॉईन कोण झालं? विद्याताई, सांगा बरं मला ते काय लिहिलं होतं आपण ते. हं. 2435 2400. 35 हम्म. multiply 8462. 462. Two. तर आपण सोनालीताई मध्ये मध्ये चेक करत राहा. आपण इथं 10 लिहिला होता, बरोबर आहे? ओके. हा, हो. बरोबर आहे. आणि तसंच आपण इथं 30 आणि हा 36 लिहिला होता. फक्त एकदा चेक करा की बरोबर आहे असंच लिहिलं होतं का, बरोबर आहे? हो. किंवा नो काय ते ना. हो सर. विद्याताई कोण आहे? कोण बोलतंय? हो सर, बरोबर आहे. हा. त्याच्यानंतर पुन्हा परत आपण इथं 8 बघितला होता, इथं आपण 20 20. बघितला होता, आणि अशा 20 पद्धतीने आपण 28 बघितला होता, आणि पुन्हा परत आणि इथं 18 बघितला होता, आणि म्हणून आपण इथं काय बघितलं होता? 46 बघितला होता, बरोबर आहे? यस सर. 46 बघितला होता. पुन्हा परत मला हे कट करावं लागेल. ओके. पुन्हा परत आपण इथं 12 बघितला होता, सॉरी 4 बघितला होता, इथं 40 बघितला होता, म्हणून एक 44 अंक आपण साईडला लिहिला होता, आणि पुन्हा परत इथं 24 आणि 12. 24 12 इज द 36. 24 अँड 12 इज द 36. आणि जेव्हा इथं 36 बघितला, तेव्हा आपण याला 80 बघितला होता. असा 36 लिहिला होता, आणि पुन्हा परत याला या नंबरला आपण 80 बघितला होता, आणि म्हणून आपण असा 80 लिहिला होता. ओके. प्लीज इकडे लक्ष द्या. पुन्हा परत रब करतो आता, कारण डिटेल गेला आपलं जेव्हा आपण गेलो तेव्हा. पण तुम्हाला लक्षात येत आहे कारण तुम्ही हुशार आहे सर्वजण. ओके. पुन्हा परत या डिजिटकडे बघितल्यावर मला 12 दिसला होता, या डिजिटकडे बघितल्यावर मला 18 दिसला होता, सॉरी 24 दिसला होता. जेव्हा मला इथं 12 आणि 24 दिसला, तेव्हा पुन्हा परत मला वन टाइम 36 दिसला, आणि पुन्हा परत या दोघं डिजिटकडे बघितल्यानंतर मला 16 दिसला, आणि जेव्हा 16 दिसला, तेव्हा मला इथं 52 दिसला. हे बघा, पुन्हा परत 16 दिसला, आणि म्हणून मला 40 आणि 12 इज द 52. बरोबर आहे? इथपर्यंत आलो होतो आपण. कोणी सांगेल का मला इथपर्यंत झालं होतं आपलं? क्लिअर आहे? हो सर. ओके. हो. तो आपण बघा हा टप्पा क्लिअर केला होता. सर्वजण परत सांगतो, हा टप्पा क्लिअर केला होता. त्याच्यानंतर 3 डिजिट हा टप्पा क्लिअर केला होता. त्याच्यानंतर 4 डिजिट, पूर्ण 4 डिजिट, आणि इथं 4 डिजिट मध्ये पुन्हा परत एक छोटासा इंटरनल क्रॉस हा केला होता, आणि त्याच्यानंतर पुन्हा परत आपण केला होता की 1 2 आणि 3 ही प्रोसेस केली होती. कारण मी असं बोललो, की इथपर्यंत आपण घाटाचा रस्ता वरती चढलो, आता उतरायचं आहे. पुन्हा परत 3, आणि पुन्हा परत हे लास्टचे 2 डिजिट, आणि म्हणून आपल्याला इथं 8 दिसला, आणि इथं 32 दिसतोय. 8 आणि 32 इज द 40, आणि म्हणून आपल्याला डायरेक्ट इथं 40 40 दिसला, आणि पुन्हा परत आपल्याला ह्या दोन्ही अंकांकडे बघितलं, की आपल्याला 16 दिसतोय. इट इज अ 16. 16 हे आपण बॅलन्सिंग मेथडने पण करू शकतो. सुरुवातीला डिटेल पण मुलांना लावू शकतो, आणि नंतर सिंगल लाईन आन्सरमध्ये मुलांची पॉवर आपण आणू शकतो. पण तेव्हा मात्र हे जे प्रकार चालले ते बघा, हे पण तुम्ही प्रत्येक ठिकाणी यांची ऍडिशन लिहाल, पुन्हा परत उत्तरं लिहाल, एवढा वेळ नाही दिला पाहिजे. जर आपण लेव्हल 1 म्हणून आता लेव्हल 2 ला आलो, तर हे अंक लिहिले की मुलांना उत्तर दिसले पाहिजे. एवढी तर ग्रोथ झाली पाहिजे. पण प्रत्येकच ठिकाणी पुन्हा परत ते म्हणतील, मग हा 0 झाला, आणि पुन्हा परत कॅरी फॉरवर्ड केले, आणि 4 आणि 3 7, आणि पुन्हा परत एक 8 झाला. सो दिस इज अ रॉंग मेथड. एवढा वेळ नाही बाबा. लेव्हल 1 शिकलेला आहे. ते डायरेक्ट अंक लिहिल्या लिहिल्या बेरीज वजाबाकी दिसली पाहिजे. आणि जर त्याला दिसत नसेल, तर म्हणायचं बाबा पुन्हा परत 2-3 महिने पंढरपूरच्या वाऱ्या लेव्हल 1 ला करत राहा. कारण नुसतं पुढे जायचं म्हणून नाही, तर ते
तेवढा आत्मसात पण झाला पाहिजे. हा एक उद्देश आहे. सो पुन्हा परत फायनल आन्सरकडे जाऊ आपण. 0, 6, 9 एकदा लिहून घेऊ आपण. मग बघू आपण काय होतं. 4 त्याच्यानंतर पुन्हा परत 0 त्याच्यानंतर 6 आणि मला वाटतं 20. आता कसं आलं ते पण आपण एक्झॅक्ट बाकीच्या ताईंसाठी बघूया आपण. 0 हा ॲज इट इज आला. 10. 7 झाला इथं. 7 झाला. ओके. 0 आणि म्हणून हा 7 झाला आणि हा पुन्हा परत इथं 3 गेला म्हणून 9 झाला. पुन्हा परत हा 4 पुढे गेला म्हणून इथं 4 आला. 8 पुढे गेला म्हणून 0 झाला म्हणजे कारण 60 झाला इथं आणि पुन्हा परत हा 6 कारण इथं 60 झालं होतं. इथं 60 झालं होतं ना? 60 झालं होतं. म्हणून 6 पुढे गेला म्हणून 6 इकडे आला. हा 66 आहे. हा 6 इथं आला आणि हा 4 पुढे गेला म्हणून इथं 20. नवशेष सर्वजण आपण पहिले कंप्लीट समजून घेऊ. नवशेष बघू आपण, की या या नंबर्सकडे बघितल्यावर याचा नवशेष आपल्याला 5 दिसतो, 5 दिसतो आणि याच्याकडे जर बघितलं, की याचा नवशेष आपल्याला 2 दिसतो. बिकॉज ऑफ याचा 1, याचा 1 आणि याचा 8. 9 झाला हे सर्व अंक मिळून 9 झाला आणि देअर इज ओन्ली 2 आणि म्हणून 5 आणि 2, 5 आणि 2 कडे बघितलं, की आपल्याला याचा नवशेष 1 दिसतो. असं मनातल्या मनात झालं पाहिजे. कारण 5 आणि हा 2 उरलेला 2 याच्याकडे बघितलं, की 5 2 10 म्हणून 10 पुन्हा परत विचार नाही करायचा डायरेक्ट 1. तर मग इथं 1 आहे का नवशेष? बघूया आपण. हे बघा 9 गेला, पुन्हा परत हा 2 आणि हा 7 गेला आणि या 6 आणि 4 कडे बघितलं, की देअर इज अ 1. म्हणून आन्सर इज द करेक्ट. कारण इथं नवशेष 1 आला होता. देअर इज अल्सो नवशेष 1 आला. आन्सर मॅच होतोय म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. ओके, करेक्टच आहे ना? का काही रॉंग नाही झालं सर्वजण? एनीवन? ओके. कारण कधी-कधी सिक्वेन्स चुकली तर तरी पण नवशेष मॅच होऊ शकतो. सो मला वाटतं सर्व डिटेल्स लिहून घ्या. जेवढं काही ताईंनी ते बोलतो समजून सांगताना लिहिलं असेल, पण तरी पण लिहून घ्या. मुलांना घाई नाही करायची, व्यवस्थित प्रोसेस समजून सांगायची आणि जे मी तुम्हाला मेंटल अरिथमेटिकची प्रोसेस सांगतोय, ती पण मुलांना समजून सांगायची. आणि मुलं करतात. मुलं हुशार आहेत आजकालचे, करतात पण त्यांना तसा पाथ आपण दिला पाहिजे. ठीक आहे. ओके. लिहून झालं की कोणीतरी सांगा प्लीज. लिहून झाला की कोणीतरी सांगा प्लीज. आपलं रेकॉर्डिंग ऑन आहे ना? कोणीतरी बघून घ्या तिकडे. ऑन आहे ना? केलं होतं मला वाटतं मी सुरुवातीलाच. येस सर. हो, चालेल. थोडे छोटे-छोटे अंक घेतलं म्हणून थोडंसं सोपं गेलं. सर्व 6च्या वरचे हायर साइडचे अंक घेतले.
तर थोडासा मेंटल अरिथमेटिकला तेवढा जोर द्यावा लागतो. त्या लेवलचा अप्रोच ठेवावा लागतो. समटाईम 100 पेक्षा मोठे मोठे ॲडिशन येतात. त्यावेळेस एक डबल डिजिट कॅरी फॉरवर्ड होतो. पण दिस इज बाय द प्रॅक्टिसने हे सर्व डेव्हलप होत राहतं. आणि मुलं करतात. 1 मिनिटाच्या काही म्हणतात ना, सेकंदामध्ये काही मुलं कॅल्क्युलेशन करतात. 3 डिजिटवर. काही सेकंदामध्ये बोलतोय मी तुम्हाला. त्या अ, हा पार्ट ऑफ द प्रॅक्टिसचा पार्ट आहे. झालं की सांगा प्लीज. झालं की सांगा प्लीज. सोनळताई लिहून झालं का? हो सर, झालंय. इझी. जाधव सर लिहून झालं? राईट केलं? नंदाताई झालं का लिहून? हिमाप्रभाताई? हो सर. झालंय सर्वांचं. मग तरी पण मला कोणी सांगत नाही. ठीक आहे. कोणी लिहित नाही अजून. चलो ठीक आहे. जे मला कॅमेऱ्यात दिसतात त्या सर्वांचं झालंय लिहून. सो ओके. आता कन्सेप्ट मग कुठलाही डिजिट घेतला जगातले, कुठलेही 4 अंक वरती घेतले आणि खाली घेतले, तर सिस्टम बदलणार आहे का? पहिले क्लिअर करतो तुम्हाला. सिस्टम बदलणार आहे का नंतरही? नाही बदलणार आहे. मी तुम्हाला 10 पण एक्सप्लेन केले, 1 पण एक्सप्लेन केला म्हणून एक एक थोडासा घेऊन आपण शांततेत म्हणजे काय, की फ्लो चार्ट कसा आहे? त्या फ्लो चार्टमध्ये काही नंबर्स आले, तर ते नंबर्स आपल्याला ते नंबर्स बरोबर समजा 4 नंबर येणार आहेत. मग 2-2 नंबरचे 2 नंबर करून टाका. म्हणजे 4 नंबर एकत्र बघण्यापेक्षा पहिले 2 नंबरचा 1 नंबर तयार झाला, नंतरच्या 2 नंबरचा 2 क्रियांचा 1 नंबर तयार झाला किंवा पहिले 2 क्रियांचा 1 नंबर झाला, शेवटी 1 क्रिया झाली. म्हणजे ॲडिशन अप्रोच करायला थोडंसं सोपं जातं. लक्षात येतंय? पहिले कुठलेतरी 2 नंबर दिसले, तर त्यांना एकत्र करून 1 नंबर क्रिएट करून ठेवा. पुन्हा परत 2 नंबर्स मिळतील, त्यांच्यावर फोकस करा आणि मग त्याचा 1 नंबर तयार झाला, की तो आधीचा नंबर आणि हा नंबर मग आपल्याला मेंटल अरिथमेटिक कॅरी करता येतं. पण हा सर्व प्रॅक्टिसचा पार्ट आहे. आता त्याच्यासाठी जर तुम्ही प्रत्येक वेळेस विचार तर करायला वेळ द्या त्या ब्रेनला. त्याला सांगा तुझं काम आहे. तुला अशा पद्धतीने करावं लागेल. त्याला काय झालंय रेडीमेड गुलाबजामुन खायची सवय झाली आणि रेडीमेड भेटले तर 2 जास्त खायची सवय झाली. पण त्याला मेहनत करायला लावायची आणि मग खा बाबा. मग चव घे त्याची. म्हणजे सांगण्याचा अर्थ थोडासा असा, की त्या ब्रेनला ती सवय झाली पाहिजे तशी विचारांची. जर सवय झाली तर इट्स गुड रिटर्न. म्हणजे गुड त्याला तशा पद्धतीने आपल्याला रिटर्न मिळतात. सो मी फक्त काय करतो, 2 कॅल्क्युलेशन देतो कुठलेतरी. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. कुठलेतरी 2 कॅल्क्युलेशन देतो. उद्याच्या क्लासच्या आधी, उद्या आपल्याला अबॅकसचा पण क्लास घ्यायचा आहे आणि वैदिक मॅथ्सचा पण घ्यायचा आहे. तर उद्या क्लासच्या आधी सर्वजण काही कोणाला डाउट असेल तर मेसेज टाकतील. मी तसा मेसेज टाकेल. म्हणजे काय होईल, की आपला 4x4 पर्यंतचा कन्सेप्ट क्लिअर होईल. मग नंतर 3x2 आहे. 2x1 तर झालंय आपलं. 3x2 आहे, 4x2, 4x3
हे पण कंप्लीट करून घेऊ मल्टिप्लिकेशनचं. मग आपल्याला काही स्पेशल बेस मेथडचे काही टेक्निक आहेत, त्यांच्याकडे आपल्याला जाता येईल. हे त्या फास्ट टेक्निक आहेत. पण पहिले मेहनत करायचं आपण शिकतोय. नंतर बाकीच्या थोडंसं मध्ये मेहनत केल्यानंतर थोडीशी मजा पण आली पाहिजे. वैदिक मॅथ ऐसा है वैदिक मॅथ, वैसा है वैदिक मॅथ, थोडं फास्ट होतं. आणि कधी-कधी आपण फालतूकच फुशारकी मारली आणि जर एखाद्या क्लास ओनरने किंवा एखाद्या डायरेक्टरने एखाद्या स्कूलमध्ये इंटरव्ह्यूला दिलं, त्याने असं उदाहरण दिलं, जे मी आता देणार आहे. तो सांगेल, "सोडवा." सोडवा 14 सेकंदात, सोडवा 22 सेकंदात. तेव्हा आपण म्हणतो, "नाही, नाही, 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 नाही." फसगत होते आपली. आणि म्हणून जर तुम्ही फुशारकी करत असाल, की वैदिक मॅथ असं आहे, वैदिक मॅथ तसं आहे, वैदिक मॅथमध्ये सर्वच फास्ट होतं, वैदिक मॅथमध्ये मुलं फटाफट कॅल्क्युलेशन करतात. मग तो पण हुशार असतो. लक्ष द्या. तो पण हुशार असतो. तो काय करतो, आता जे गणित दिलं देतोय मी तुम्हाला, असं एखादं देतोय म्हणजे काहीतरीच हायर साइडचं, टॉप लेव्हलचं तो देईल आणि म्हणतो, "ताई सोडवा, वैदिक मॅथ वापरा." तर तेव्हा मात्र आपली हुशारी तिथं दाखवता आली पाहिजे आणि त्याला म्हटलं पाहिजे, त्याला सांगता आलं पाहिजे, की "वॉव! ताई तुम्ही वैदिक मॅथमध्ये चांगला अभ्यास केलाय. तुम्ही आमच्या स्कूलमध्ये टीचर म्हणून काम करू शकता." लक्षात येतंय मला काय सांगायचंय? कारण जे कोणी डायरेक्टर आहे, जे कोणी एज्युकेशन फील्डमध्ये आहेत, सर्वांना माहिती नाहीये वैदिक मॅथ काय आहे. पण ज्याला माहिती आहे, तो 100% इंटरव्ह्यूची वाल्यांची फिरकी घेतो. मला काय म्हणायचं लक्ष द्या. ज्याला वैदिक मॅथ माहिती आहे, तो तुम्हाला 98 मल्टिप्लाय 94 देणारच नाही तो. त्याला माहिती आहे, या ताई लगेच मला शेंडी लावतील असं वैदिक मॅथच्या पद्धतीने. तो तुम्हाला 896 मल्टिप्लाय 995 तो देणारच नाही. तो देणारच नाही. तो वेगळ्या पद्धतीचे कॅल्क्युलेशन देईल, की तो तुमची परीक्षा बघेल, की ही ताई किती मेंटल अरेंजमेंट करून फास्ट करते. तर मात्र अशा वेळेस आपल्याला आपल्या श्वासांबरोबर प्रेझेंटमध्ये राहून आपल्याला त्याच्यावर काही म्हणजे मिनिटाच्या आत, काही सेकंदामध्ये ते कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे, "सर समजून सांगू? तुम्हाला शिकवून देऊ का? कशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन केलं?" आणि जर तुम्ही फास्ट केलं, तर तो म्हणेल, "व्हेरी गुड." आणि मग त्याला सांगायचं, "सर ॲन्सर पण चेक करून दाखवू, की कसं वैदिक मॅथेमॅटिक्स?" म्हणजे आपण आपली हुशारी दाखवली पाहिजे. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. त्याने एकच प्रश्न विचारला, पण त्या प्रश्नात आपण इतकं छान परफेक्ट त्याला उत्तर दिलं, की त्याला पटलंच पाहिजे, की यू आर द राइट कॅन्डिडेट फॉर वैदिक मॅथेमॅटिक्स टीचर म्हणून. तुम्ही एकदम राइट आहात. हे आपल्याला पटवून देता आलं पाहिजे. सो तसं मी तुम्हाला 1-2 कॅल्क्युलेशन देण्याचा प्रयत्न करतो. अ, मी ही बडबड का केली माहिती तुम्हाला? ही 2 मिनिट. का केली माहिती का? असं झालेलं आहे. मला एका ताईने सांगितलं. अहो, मी फार हुशारकीत गेले. त्यांना सांगितलं वैदिक मॅथ असं असतं, वैदिक मॅथ तसं असतं, वैदिक मॅथ फटाफट करतं, वैदिक मॅथ टपाटप करतं आणि मी त्यांना हे पण सांगितलं 92 मल्टिप्लाय 98 आणि मी एकदम फास्ट करून दाखवलं. ते म्हणे, "थांबा ताई, हे करून दाखवा." आणि मग माझी तर फिरकीच उडाली. मलाच कळेना मी आता काय करावं? म्हणून त्याच्यासाठी मी जे तुम्हाला हे आत्ता सांगतोय, की हे अशा आत्ता जे आपण शिकतोय, आत्ता जी पद्धतीने शिकतोय, या पद्धतीने पण काही सेकंदामध्ये बॅलन्सिंग मेथडने तुम्हाला करता येतं. पण तेवढं तुमचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. म्हणून त्यांना त्यांच्याशी बोलून काय करायचं इकडे लक्ष द्या. त्याच्यावरचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. ठीक आहे. त्यांना म्हणायचं, "सर ओके. तुम्हाला म्हणजे माझी परीक्षा घ्यायची." इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला थोडासा वेळ घ्यायचा, पॉज घ्यायचा. वॉव! म्हणजे तुम्हाला वैदिक मॅथ याचा अर्थ माहिती आहे. त्याला आपल्या टप्प्यात घ्यायचा आणि त्या अंकांवर फोकस ठेवायचा. त्याच्याशी बोलायचं, पण त्या अंकांवर फोकस ठेवायचा. कारण लक्ष द्या, ब्रेनला ते अंक गेल्यानंतर ब्रेन आपल्याला मेंटल अरिथमेटिकचा सपोर्ट करतो. हे पहिले लक्ष द्या. काय सांगायचंय मला? त्याला म्हणायचं म्हणजे सर तुम्ही हे जे मला आता कॅल्क्युलेशन दिलं, याचा अर्थ तुम्हाला वैदिक मॅथ चांगलं माहिती आहे. म्हणूनच तुम्ही हे कॅल्क्युलेशन दिलं. मग तो म्हणे, "नाही हो ताई, सहज तुमची परीक्षा घ्यायची होती. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, की इथं मात्र थोडासा इथं मेंटल अरिथमेटिकचा अप्रोच किंवा ॲडिशन अप्रोचची कस लागते विद्यार्थ्यांची आणि टीचरची आणि त्या पद्धतीचं तुम्ही मला कॅल्क्युलेशन दिलं." मग त्याला लक्षात येईल, की या ताईंना मी मुद्दाम हे कॅल्क्युलेशन दिलंय असं समजलंय आणि मग तो पण तुमच्या प्रती थोडासा हे होतो, की यांना काय म्हणायचंय आणि मी मुद्दाम दिलंय असं यांना समजलेलं पण आहे. म्हणजे पहिले 50% आपण त्याच्या मनावर कंट्रोल आणतो
आणि हे सर्व बोलत असताना आपण नंबर बघत असतो आणि नंबर बघत असले की तुमचं ब्रेन तेव्हा तुम्हाला सपोर्ट करायला तयार असतं. लक्षात आलं? म्हणून बघूया आपण असं काही नाही कुठले तरी 2 कॅल्क्युलेशन लिहू. असं होऊ शकतं तुम्हाला कधी गेलात तुम्ही आणि म्हणजे तुम्ही सांगितलं आणि त्या माणसाला जर वैदिक मॅथ माहिती असेल तर तो असं करू शकतो. सो बघूया. असे 2 कॅल्क्युलेशन तुमच्यासाठी होमवर्क आहे, असं समजून करून बघा. ओके. नाही मी कठीण म्हणतोय म्हणून काही कठीण नाहीये. प्रॅक्टिसने सोपं होतं. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. हे एक घ्या आणि दुसरं एक घ्या. लिहून झाले की सांगा. तुम्हाला सोडवायचेत आणि आपण थोडंसं थांबणार आहोत इथं. डाऊट असेल तेवढं बघून आणि शांततेत सोडवायचेत उद्यापर्यंत. उद्याच्या क्लासला मी तुम्हाला याचं उत्तर किंवा डिटेलिंग किंवा एक्सप्लेनेशन तुमच्यापैकी कोणीतरी देईल. फक्त लिहून घ्या. लिहून झाल्यावर मला सांगा, सोडवू नका. मी परत एकदा सांगतो, सोडवू नका. फक्त शांततेत नंबर्सकडे बघा. ब्रेन सपोर्ट करतं की नाही हे पण मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे 4, 5, 6 सेकंद आपण जेव्हा त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्याला आपण जेव्हा म्हणतो, की ओके म्हणजे तुम्ही मला जाणीवपूर्वक परीक्षा घ्यायची ठरवली, की हे मल्टिप्लिकेशन अप्रोच जे क्रॉस क्रिस टेक्निक आहे, याच्यामध्ये ही हार्ड मेथड आहे आणि याच्यामध्ये मेंटल अरिथमेटिकचा कस लागतो. म्हणजे मेहनत करावी लागते आणि म्हणून तुम्ही मुद्दाम मला बघतायत, की बाबा तुम्ही किती सेकंदात कॅल्क्युलेशन करता. एवढं बोलेपर्यंत या नंबरवर जर आपण फोकस केला, तर बऱ्यापैकी ब्रेनला हे माहिती होतं, की आता मला याला सपोर्ट करायचं आहे आणि तेवढी एक मानसिकता तयार होते आपण आणि हे सर्व बोलत असताना आपण एका कॉन्फिडन्समध्ये येतो, की आता हे मला करूनच दाखवायचं आहे यांना. अशा लेव्हलला आपलं माइंड सेट होतं आणि म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं, की अशा बोललंच गेलं पाहिजे. किंवा तो मुद्दाम म्हणेल, "नाही हो ताई, मला काही माहीत नाही असं, मी मुद्दाम दिलं." तर तेवढा पण पुन्हा परत तुम्हाला वेळ भेटतो व्हिज्युअलायझेशनला. मी फक्त करू नका, फक्त लिहायला लावलंय. कोणी सांगेल का मला लिहून झालेत दोघं कॅल्क्युलेशन? ओके. सो झालंय सर लिहून. ओके. सो वंडरफुल. सो हे तुम्ही मला डाउट असेल तर सांगा. डाउट नसेल तरी पण क्लासमधल्या कोणीतरी 2 ताई उद्या एक्सप्लेन करतील. क्लिअर आहे? सो आपण 4x4 पर्यंत इकडे लक्ष द्या. परत क्लिअर करून देतो तुम्हाला सिलेबस. 2x2, 3x3, 4x4 आपण कन्सेप्ट आज क्लोज करतोय. क्लोज करतोय म्हणजे नाही संपलं नाही. याच्यावर अजून भरपूर टेक्निक आहेत पुढे. पण आता ज्या पद्धतीने आपण शिकतोय, त्या पद्धतीचं 4x4 आपण क्लोज करतोय. सो तुम्ही उद्या प्रॅक्टिस कराल आणि अनलिमिटेड प्रॅक्टिस तुम्ही कुठलेही अंक घेऊन करू शकता. पण याच्यासाठी पुन्हा परत डिसिप्लिन किंवा मार्गदर्शन म्हणून एक सल्ला असेल, छोट्या-छोट्या अंकांना एकत्र आणायचं, मेंटल अरिथमेटिक करायचं, प्रॅक्टिस करा. ओके? प्रत्येक ठिकाणीच तुम्ही ॲडिशन कराल आणि कॅरी फॉरवर्ड कराल, धिस इज रॉंग. वेट करा. ब्रेनला वेळ द्या लागल्यास. पण त्याला सांगा, की मला याचं उत्तर हवंय. दे मला उत्तर. फक्त आपण फक्त नजर फिरवायची, की तो उत्तर द्यायला भाग पाडला पाहिजे. त्याला तसा विचार करायला भाग पाडलं पाहिजे आपण. सुरुवातीला वेळ लागेल विद्याताई. पण नंतर तसे उत्तरं दिसायला लागतील. पण प्रयत्न करून बघा सर्व. इथं मॅथेमॅटिक मला येत नाही, मी वीक आहे असा काही संबंध नाही. ब्रेनमध्ये सर्व येतं मॅथेमॅटिक. सर्व ऑलरेडी भरलेलं असतं. ते फक्त बाहेर काढता आला पाहिजे. सो ओके. सो माझ्या परीने बाय-बाय. मला थोडेसे कामं आहेत म्हणून मी थोडंसं लवकर बंद करतोय. सो उद्या रविवार आहे. या निमित्ताने सर्व ताईंना किंवा सर्वांना सांगतो उद्या आपण अबॅकसचा पण क्लास घेणार आहेत. कारण माझ्या अबॅकसच्या ज्या नवीन टीचर आहेत त्यांच्यावर माझ्याकडनं थोडा अन्याय झालेला आहे. मग त्यांचं पण समाधान मी करण्याचा प्रयत्न करेल उद्या.
काहीतरी एक मॅरेथॉन बॅच घेण्याचा प्रयत्न करेन, की पहिल्यापासून पूर्ण. तर त्यांना ती लेव्हल 0चं मला एक कमिटमेंट होतं, की 15 तारखेपर्यंत मला त्या क्लॉक करून द्यायचंय. तर मी सकाळी ड्युटीवरून आल्या मेसेज टाकून देईल, की आज आपण मॅरेथॉन बॅच घेणार आहोत लेव्हल 0ची. तर सर्वजण अटेंड करा, वेळ द्या आणि तो एक पार्ट आपला लेव्हल 0चा संपून टाकू. म्हणजे परवापासून तुम्हाला किंवा पुढच्या 4 दिवसानंतर तुम्हाला क्लास घेता आले पाहिजे, असं माझी इच्छा आहे. सो ओके. सो बाय-बाय. काही डाऊट नाही कोणाला ना? का बोलायचंय फार एमर्जन्सी असेल तर बोलू शकता. फक्त 1 सर मिनिटासाठी. लेवल 2 ची बुक आलेली आहे का? लेव्हल बुकची बुक आलेली पण आहे आणि आलेली पण नाही. परीक्षा दिल्यानंतरच भेटणार आहे. त्याचं रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये आपण आहोत. आपण त्याला कॉपीराइट ॲक्टमध्ये रजिस्ट्रेशन करतोय, म्हणजे आपलं बुक कोणीही कॉपी करायला नको, याच्यासाठी आपण वेटिंगमध्ये आहोत. काय काळजी नका करू. लेव्हल 1चं बुक आपण घाईघाईत करून टाकलं, पण त्याच्यानंतरच्या जे पुढच्या पण प्रिंट येतील त्या कॉपीराइट ॲक्टमधल्या येतील. कारण आपण त्याच्यानंतर आपले सर्व अबॅकस बुक पण आपण कॉपीराइट ॲक्टमध्ये आणतोय. म्हणजे आपलं सिलॅबस कोणी केलं तर आपण त्याला फौजदारी गुन्हा करू शकतो. म्हणून आपण आपली संस्था 1 दिवसाच्या विचाराने नाही, तर आपल्याला मोठा लांब पल्लासाठी प्रवास करायचा आहे. त्याच्यामुळे हे सर्व आपण थोडं काही टप्प्याटप्प्याने जातोय. सो ओके. सो धिस इज अ प्रॉपर्टी ऑफ द ऑर्गनायझेशन. ती संस्थेची प्रॉपर्टी, ती आपली कोणाची नाहीये. आणि म्हणून सर्वांनी त्याच्याशी ऑनेस्ट राहावं, हा उद्देश आहे, बाकी काही नाही. सो ओके. आपणच नव्हे तर आपल्या अजून पण पॅरेंट्स असतात. जसं तुमच्या कुठल्याही पॅरेंट्सला संस्था कधी ढुंकून पण बघत नाही. कोणाचे किती लेकरं आहेत आणि कोणाचा काय नंबर आहे आणि कोणाचा काय डाटा आहे. संस्था त्याच्याकडे बघत पण नाही. ही संस्थेची ऑनेस्टी आहे. तशी तुमची पण ऑनेस्टी असते, की संस्थेस जे आम्हाला मार्गदर्शन करत असते किंवा संस्था जेव्हा आम्हाला गाईड करत असते, त्या संस्थेचं आपण रूल्स आणि रेग्युलेशन पाळले पाहिजे. तर त्या हिशोबाने आपण जाऊया. ठीक आहे. काय असेल तर पुन्हा परत बोलणं होत राहील, नो डाउट. सो मला वाटतं सोनवणेताई थांबूया? तुमचा प्रश्न होता म्हणून तुम्हाला विचारून घेतो. बाय-बाय. ओके. चल.